हेलपाटा मारून आणला. मग का गेला होता सिंधुदुर्गात? जगातले एकमेव आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत आहे, त्यांचं तिकडे मंदिर असताना नौदल दिन तुम्ही तिकडे साजरा केला. अभिमान आहे. हे नौदलाची ताकद ही एका व्यक्तीची नाही, ती माझ्या भारत मातेची आहे. तिकडे असंख्य जवान माझ्या भारत मातेसाठी म्हणजे आपल्यासाठी छातीचा कोट करून उभे असतात, म्हणून आम्ही हे सगळे सोहळे करू शकतो. ही ताकद त्यांची आहे. पण ती तुम्ही एका बाजूला केली, एका बाजूला उभारायचं म्हणून एक महाराजांचा पुतळा उभारला. झालं तुमचं काम. का नाही गेला सिंधुदुर्गात? का नाही गेला त्या मंदिरामध्ये? का नाही तिकडे माथा टेकलात? मग जर मी असं म्हटलं की तुमचं हे शिवप्रेम हे बेगडी आहे, मग ते सांगतील आता 19 तारखेला मी शिवनेरीवरती जातोय. पण शिवनेरीवरती जात आहे मग तुम्हाला अचानक माझ्या महाराष्ट्राचं प्रेमाचं भरते यायला लागलंय म्हणून माझा महाराष्ट्र फसणार नाहीये, अजिबात नाही फसणार. कारण सिंधुदुर्गात आल्यानंतर मला तरी असं वाटलं होतं की कोकणासाठी जसं आता विनायकराव तुम्ही सांगितलं आणि लोकांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय केलं होतं आणि करू शकत होतो, पण यांनी गद्दारीने सरकार पाडलं. तर माझी अशी अपेक्षा होती की मोदीजी कोकणात येत आहेत तर कोकणासाठी भरघोस काहीतरी देऊन जातील. द्यायचं तर सोडाच, पण इकडनं एक पाणबुडी पर्यटन प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून घेऊन गेले. आता शिवनेरीला येत आहेत, काय पळवतील सांगता येत नाही. इकडनं तो सगळं बल्क ड्रग पार्क तो घेऊन गेले. मुंबईचं डायमंड मार्केट होतं ते घेऊन गेले. टाटा एअरबस ते घेऊन गेले. वेदांत फॉक्सकॉन ते गुजरात, सगळं गुजरात गुजरात गुजरात. आपले 40 गद्दार सुद्धा पहिले गेले गुजरात. दावोसवरनं काय आणलं त्याचा विचारायचं नाहीये, पण यांची सगळी खाजगी मालमत्ता तिकडे गेली होती असं म्हणतात. नाही नाही, म्हणजे कपडे बिपडे काय असतील ते मी म्हणतोय. तुम्ही लगेच वेगळा काय विचार करू नका. असं पाप माझ्या मनात कधी येत नाही, अजिबात येत नाही. मग सगळ्यांना एकत्र करायचं, 4च जातींवरती काम करायचं. निवडणूक आल्यानंतर सप्ता साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास. निवडणुकीत सप्ता साथ आणि निवडून आल्यानंतर दोस्तों का विकास. मग तुम्ही बसा बोंबलत. शेतकरी असाल करा ठाणाणा, महिला असाल आक्रोश करा, गरीब असतील तसेच आम्ही 80 कोटी जनतेला फुकट अन्न देतो, धान्य देतो, धान्य देतो. अहो 80 कोटी म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती? 140. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय. मग बेकारी कमी झाली कुठे? दरवर्षी 2 कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता. मग 2 कोटी लोकांना जर रोजगार दिले असते तर गेल्या 10 वर्षामध्ये किती? 20 कोटी, बरोबर ना? 20 कोटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे होते. चिपळूणमध्ये किती लोकांना मिळाले? 20 कोटी पैकी केंद्र सरकारच्या योजनेतून नाही. मग आता तुम्ही जे सांगताय की आम्ही पुन्हा निवडून देऊ, तर निवडणुकीच्या कामाला लागा. म्हणजे या ज्या काही मी योजना तुम्हाला सांगतोय या गावागावात जाऊन तुम्ही विचारा. कारण पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत, परत एकदा काहीतरी करतील. काय करतात की समजा कोणाला तहान लागली असेल तर डांबरे रस्त्यावरती दिसतं ना मृगजळ, ते सांगतात ते बघ तिकडे पाणी आहे, चल तुला मी नेतो, थोडंसं चाल. अरे एवढं केलं, थोडं सहन कर. मग त्या डांबरी रस्त्यावरती पाय भासतात, पाय जळतात, पाय पोळतात, तरी पण आपण मृगजळाचा पाठलाग करतो. आणि यांचं काम झालं का आता सांगतात बघ अजून थोडं पुढे जमलं तर जा, नाहीतर मर. हे मृगजळाचा पाठलाग करायला लावतायत. आणि त्यांनी ज्या काही थापा मारल्या, आता कोण आले? कारण हल्ली गावागावामध्ये इकडे सुद्धा आला असेल कदाचित मोदी सरकारचा रथ आला होता ना. मग लोकांनी अडवला की नाही अडवला? कारण गरीब शेतकरी अडवतायत आणि विचारतायत अधिकाऱ्यांना. त्यांचं काहीच नाही, कारण त्यांना वरनं ऑर्डर येतात तसे ते काम करतात. ते शेतकरी विचारतात हे मोदी सरकार की भारत सरकार? कोणाचं सरकार आहे? का भारताचं नाव माझ्या देशाचं बदललं तुम्ही? हे सरकार एकट्याचं नाहीये, हे सरकार भारत देशाचं आहे. भारत सरकार पहिलं लिहा. आणि कसल्या योजना तुम्ही सांगताय? आमच्याकडे तुमचं काही चालेल नाहीये. आणि या योजना मी लिहून आणल्यात, कारण काही वेळेला आपण विसरून जातो. पहिल्यांदा 2014ला सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, आले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते, आले. 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या. महिलांना काय मिळालं? म्हणून या योजना आहेत. जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना. ही योजना काँग्रेसची होती, यांनी नाव बदलून केलं, बरोबर ना? काँग्रेसची लोक इकडे आहेत, राष्ट्रवादीची पण आहेत, बरोबर आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना.
आता पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे माझं असा समज आहे की हा प्रधानमंत्री केअर फंड असावा, पीएम केअर फंड, कारण त्याचा अकाउंटच कोणी मागायचं नाही. म्हणून हा पंतप्रधान स्वनिधी म्हणजे बहुतेक पीएम केअर फंड असेल. पीएमच्या नावाने पीएमचा अर्थ काय? हा कोकण पट्ट्या म्हणून तुम्हाला कळेल की पीएम म्हणजे काय. तर तुमचा चिपळूणचं हास्य जत्रेतला प्रभाकर मोरे, अरे वसाड्या पीएमचा अर्थ तरी सांग. हा मग अर्थ विचारला का मग त्यांचं गाणं सुरू होतं, आदर्श आलू. हा बरोबर, दे ना पैसा. असं होतं त्यांचं ते. हे असा त्याचा अर्थ आहे का? पीएम केअर फंड म्हणजे आमचा चिपळूणचा प्रभाकर मोरे त्याचा फंड आहे हा. मग लोकांनी टाटाने 1,500 कोटी काय प्रभाकर मोरेंना दिले होते का पंतप्रधान नाव लावले म्हणून त्या फंडाला दिले होते? किती हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, कोणाचा कोणाला काही पत्ता नाही. पण माझ्या राजन साळवीच्या घरी जाऊन तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करता, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करता. मग प्रधानमंत्री तो जो काय पीएम केअर फंड आहे त्याचा हिशोब पहिला राजनला द्या आणि मग त्याच्या घरामध्ये